एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। अंजी नृसिंह येथे शिवजन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचे जाहीर कीर्तन संपन्न। घाटंजी तालुक्यातील अंजी नृसिंह येथे राज्य शिवछत्रपती महोत्सव समिती व एकता बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आज दिनांक 17 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवभक्ताचे प्रेरणास्थान व समज प्रबोधनकार जी टॉकीज फेम हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम रात्री ठीक 8 वाजता आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला घाटंजी परिसरातील जनतेने खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून शिव जन्मोत्सवानिमित्त असे कार्यक्रम घेऊन जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला होता। या निमित्त मंडळाचे कौतुक जनतेकडून ऐकायला मिळत होते। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता राज्य शिवछत्रपती महोत्सव समिती व एकता बहुउद्देशीय संस्था अंजी नृसिंह यांनी अथक परिश्रम घेतले। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवींद्र निवलसह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जोमडे। पण जीवेला चटका म्हणावं आणि खाताना विचार करायचा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विधम। चालवणं बोलवणं तर सोडा, भगवान सांगतात तुझ्या जठरामधला अन्न पचवणारा अग्नी सुद्धा मी विश्वेश्वर आहे। युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार, पुन्हा बोलायचं नाही देवानं वाटलं केलं तू जनावर मारू मारू खा, देवान तुझं भलं करावं। काय नीती म्हणताय बरं? त्या छत्रपती शिवरायांच्या कीर्तनासाठी व्यासपीठावर उभी ना एकही मावळा मांसाहार करत नव्हता। आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या काळामध्ये इंग्रज आले होते, त्यांना मांसाहार लागत होता। छत्रपतींनी सांगावं जे काही करायचं ते गडाच्या पायथ्याशी। माझं गड म्हणजे माझ्यासाठी मंदिर आहे, माझ्या गडाच्या पायरीवर सुद्धा मांसाहार करून यायचं नाही एवढं सामर्थ्य विचारांमध्ये छत्रपती शिवरायांचं होतं। हिंदवी स्वराज्य उभं टाकलं। असं खाऊन पिऊन व्यसन करून हिंदवी स्वराज्य उभं टाकत नसतं, त्याला नीतीनं धर्मानं आणि देवाच्या कृपेनंच चालावं लागतं। सुपारीचं व्यसन नव्हतं मावळ्यांना, तेव्हा कुठं लढायची ताकद मनगटात होती। तुम्हाला पाणीपुरी खाता येत नाही, थोबाडच वासत नाही आहे की नाही? एवढं तो तोंड होतं। अरे एवढी विमल आणि काय लोकांना ज्ञान सांगता मला कळत नाही की म्हातारी माणसं निश्चित तोंड वर करून म्हणतात आजकालची पोरं पोरं आणि काय गेली बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून ही पोरं तुम्ही जे केलं ते पोरांनी बघितलं। आदर्श घेणार कुठून? तिथूनच घेणार ना। तुम्ही पिऊ पिऊ येता, आम्ही विठ्ठलला सांगायचं, आम्ही इथं देवाच्या भजनात बसून सांगायचं बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल पिऊन आला कसा समजा? विठ्ठल विठ्ठलासारखा राहिला नको का? काय पण इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू एवढं बोलून जे घटकुळे वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, ज्या अवलादीचा जन्मच पाकिस्तानात झाला ते इथं कसा टाळ्या वाजवतील? आई बाबा काय वाजवायची गाडी हेही लक्षात घ्या। 400 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यात एकच आपल्या आई बहिणींची आबरू लुटली, मंदिर उद्ध्वस्त केली आहे। आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर भयाभया असतो, मुठीवर मावळा हातात बाजी मुरारबाजी तानाजी असाजी सूर्याजी कोंडाजी फुलाजी फलटण धनाजी समताजी मोरूजी भैरूजी मोरे घोरपडे वैद्य निंबाळकर बांधलकर छेद आहे। अरे काय होणार आहे एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे। प्राणपणाला लावला या माणसांनी। कोणाकडनं बोलायला? राजमाता आऊसाहेब जिजाऊ पुण्याच्या मातीमध्ये शेतकरी माती पिकवायला घाबरत होता। रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला आणि सांगितलं जो कोणी मातीमध्ये शेती करेल त्याच्या कुळाचा निर्वंश होईल, निर्वंश। लेकरं जगणार नाही। अंधश्रद्धा पसरवली। आऊसाहेबांनी 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि त्याच पुण्याच्या मातीतनं सोन्याचा नांगर फिरवला। कुणीतरी विचारलं आऊसाहेब पोरगं मेलं ना?
तर जिजाऊंनी सांगावं, दादा माझ्या एकटीचा कुलदीपक विजला तरी चालेल, पण हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे. ही बलवंत माय म्हणजे आऊसाहेब जिजाऊ. शेतकऱ्याकडे बळ आलं, एक बाई असून सामर्थ्याने शेती पिकवतीये. आपण मर्दासारखे मर्द, आपण कशाला घाबरायचं? आणि जिथं शिवरायांना काय झालं नाही, आपल्या लेकरांना काय होणार आहे? शेतकरी शेतीकडे वळायला लागला, माती पिकवायला लागला. पण आऊसाहेबांना शेतकऱ्याने विचारावं, आऊसाहेब तुमच्या कृत्यामुळे बळ तर आलं,